जे लोक आपल्या दुःखात हसतात ते आपल्या आनंदात कधीही हसणार नाहीत. जे आपल्याला हसवतात ते आपल्याला कधीही रडवणार नाहीत. जे आपल्याला दुखवतात ते आपल्याला कधीही आनंद देणार नाहीत. जे आपल्याला नुकसान करतात ते आपल्याला कधीही मदत करणार नाहीत. आणि जे आपल्याला कमजोर दाखवतात ते आपल्याला कधीही मजबूत बनवणार नाहीत. जे आपल्याला धोका देतात ते आपल्याला कधीही सुरक्षित ठेवणार नाहीत. जे आपल्याला पडल्यावर मारतात ते आपल्याला कधीच वर उठवणार नाहीत. लोकांची सवयच आहे काम असलं की हाय आणि काम संपलं की बाय म्हणायची. जे आपल्या संकटाच्या वेळी आपला साथ सोडतात ते आपले कधीच सच्चे मित्र नसतात. गरज असली की सोडून द्यायचं आणि गरज असली की धरून चालायचं ही लोकांची रीतच आहे. व्यक्तीची किंमत त्याच्या मूल्यावर अवलंबून असते, त्याच्या गरजेवर नाही. हिरे हे मूल्यवान असले तरीही ती जर वापरले गेली नाहीत तर त्यांची किंमत कमी होते. जग हे गोल आहे, म्हणूनच ज्यांना आपली गरज नाही असे लोक पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ शकतात. तेव्हा आपल्याला त्यांना दाखवायला हवे की आपण त्यांच्याशिवाय खूप चांगले आहोत. कपटी आणि दुष्ट मित्राला जंगली प्राण्यापेक्षा जास्त घाबरले पाहिजे. एखादा प्राणी फक्त आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, परंतु कपटी मित्र आपल्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.